नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ऑनलाईन या उपक्रमामध्ये मी श्रीमती ज्योती निकम, शंकरवाडी मनपा माध्यमिक मराठी शाळा आपलं ऑनलाईन तासिकेच्या या द्वितीय सत्रामध्ये सहर्ष स्वागत करते. मुलांनो, यावर्षी कोविड-19च्या साथीमुळे आपल्या अध्यापन प्रक्रियेवर काही बंधन आलेली आहेत. त्यामुळेच या प्रक्रियेमध्ये आपल्या शिक्षण प्रणालीला काही बदल करावे लागले आहेत आणि त्याचाच एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग म्हणून आपली बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग स्तुत्य आणि कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत आणि त्यासाठी या ओळी नक्कीच समर्पक ठरतील. जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वाद, तेज ज्ञानाचे पसरावे संपूर्ण महाराष्ट्रात, तेज ज्ञानाचे पसरावे संपूर्ण महाराष्ट्रात. यासाठीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे ऑनलाईन शिक्षणास सुरुवात. तर चला मुलांनो, या ऑनलाईन अध्यापन प्रक्रियेमध्ये पूर्णपणे एकाग्र होऊन सुरू करूया आजचा विषय इतिहास, घटक बदलते जीवन भाग 2. मुलांनो, आपण आपल्या घरामध्ये आपले आजी आजोबा, आई बाबा यांच्याकडून आमच्या वेळेस हे असं होतं, ते तसं होतं या प्रकारची वाक्य कधीतरी ऐकली असतीलच ना. याचाच अर्थ असा आहे की आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या या वाक्यातून आपल्या हे लक्षात येतं की आपले आजी आजोबा, आई बाबा यांच्या वेळेस असणाऱ्या बहुतेक साऱ्या गोष्टींमध्ये परिवर्तन म्हणजेच बदल होत गेलेले आहेत. म्हणजेच बदल हा आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य भागच आहे. इयत्ता 9वी मध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना स्वातंत्र्योत्तर काळात होत गेलेले बदल, किंबहुना सध्या तर प्रत्येक क्षेत्रामध्ये झपाट्याने बदल होतच आहे. तर या अगोदरचे प्रकरण बदलते जीवन भाग 1 मध्ये आपण आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार म्हणजे काय, या अधिकारामुळे बदललेले जीवन, बदलती कुटुंब व्यवस्था, आरोग्य यंत्रणेत आलेल्या नवनवीन सुविधा, शहरीकरण, बदलते आर्थिक जीवन, ग्रामीण भागाच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या सामूहिक विकास योजना, औद्योगिक विकास, महाराष्ट्राचा शैक्षणिक विकास, आणि पर्यायाने देशाची झालेली प्रगती या सर्व मुद्द्यांचा अभ्यास केला. तर आज आपण याचाच उर्वरित भाग म्हणजेच बदलते जीवन भाग 2 यामध्ये भाषा,
क्रीडा, नाटक आणि चित्रपट, दूरदर्शन, वृत्तपत्रे या क्षेत्रामध्ये झालेले बदल आणि साहजिकच सर्वसामान्य जनमानसावरही याचे उमटलेले पडसाद याचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपला देश विविधतेने नटलेला देश आहे आणि याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. या विविधतेचीच एक प्रमुख ओळख म्हणजेच भाषा होय. आपले विचार, आपले मनोगत, आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच भाषा. चला तर मग मुख्य भाषा व त्या किती महत्त्वाच्या आहेत हे आपण थोडक्यात येथे समजून घेऊया. सर्वप्रथम हिंदी. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. भारतातील सुमारे 65 कोटी नागरिक हिंदी भाषा बोलतात. उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रामुख्याने हिंदी भाषिक लोक आहेत. हिंदी भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे आणि ते म्हणजे हिंदी चित्रपटांमधून सर्वत्र पोहोचलेल्या हिंदी भाषिकदृष्ट्या आपला देश जोडण्याचं काम केलेलं आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून आपल्या महाराष्ट्र राज्याची मुख्य भाषा आहे. गोव्यामध्ये तसेच देशभरामध्ये सुमारे 20 कोटी मराठी भाषिक आहेत. गुजराती ही गुजरात राज्याची प्रमुख भाषा आहे. 6.5 कोटी नागरिक गुजराती भाषा बोलतात. तेलुगू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 राज्यातील सुमारे 6.5 कोटी नागरिक तेलुगू भाषिक आहेत. तेलुगू भाषेबद्दल असेही म्हटले जाते की इसवी सनाच्या 6व्या शतकापासून तेलुगू भाषेच्या विकासाला सुरुवात झालेली होती. कन्नड भाषेचा इतिहासही जवळपास तेलुगू भाषे इतकाच जुना आहे. भारतामध्ये सुमारे 4.5 कोटी कन्नड भाषिक असून कन्नड ही कर्नाटक राज्याची मुख्य भाषा आहे. तमिळ जगातील सर्वात प्राचीन भाषेमध्ये तमिळचा समावेश होतो. भारत, श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशिया या देशांमधील जवळपास 8 कोटी नागरिक तमिळ भाषा बोलतात. सुमारे 1000 वर्षापूर्वी तामिळ भाषेमधूनच मल्याळम भाषेचा जन्म झाला. केरळमध्ये मल्याळम भाषा बोलली जाते. 4 कोटी नागरिक मल्याळम भाषिक आहेत. आता या ज्या आपण भाषा पाहिल्या म्हणजे तेलुगू, कन्नड, तामिळ, मल्याळम या भाषा भारताच्या
दक्षिण भागात बोलल्या जातात, म्हणूनच यांना दक्षिण भारतीय भाषा असे म्हणूनही ओळखले जाते. आसाम तसेच ईशान्य भारतामधील अनेक भागांमध्ये आसामी भाषा बोलली जाते. 2.5 कोटी नागरिक ही भाषा बोलतात. बंगाली भाषेची सुरुवात 1000 साली झाली असे मानले जाते. तसेच पश्चिम बंगाल आणि आपला शेजारी असणारा देश बांगलादेश येथे सुमारे 30 कोटी नागरिक बंगाली भाषा बोलतात. कोंकणी ही गोव्याची मुख्य भाषा असली तरी कोकण, मंगळुरू तसेच केरळ भागामध्ये ही भाषा बोलली जाते. ओडिया ही ओडिसा राज्याची प्रमुख भाषा असून देशभरातील सुमारे 4 कोटी नागरिक ओडिया ही भाषा बोलतात. काश्मीरी ही जम्मू व काश्मीरची मुख्य भाषा आहे. पंजाबी ही भाषा भारत आणि पाकिस्तानमधील पंजाब प्रांतामध्ये प्रामुख्याने बोलली जाते. सुमारे 10 कोटी नागरिक ही भाषा बोलतात. देशामधील वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेले 11 कोटी नागरिक उर्दू भाषिक आहेत. सैनिकांच्या छावण्या, दुकाने, बाजार तसेच अल्लाउद्दीन खिल्जीचे दक्षिणेकडील आक्रमण यामधून उर्दू भाषा ही विकसित झाली. हैदराबाद परिसरामध्ये उर्दूला दख्खनी भाषा असे देखील म्हणतात. नेपाळी देशभरामध्ये विखुरलेल्या नेपाळी कुटुंबाची प्रमुख भाषा नेपाळी आहे. भारतातील 1 कोटी 70 लाख लोक नेपाळ भाषिक आहेत. भारत आणि पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानच्या सिंध प्रांतामधील अनेक नागरिक भारतामध्ये स्थलांतरित झाले होते आणि या सिंधी कुटुंबियांची भाषा ही सिंधी आहे. देशभरामध्ये सुमारे 2 कोटी सिंधी भाषिक आहेत. मणिपूर राज्यातील मुख्य भाषा मणिपुरी असून भारतातील ही प्राचीन भाषा समजली जाते. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि अभिजात शास्त्रीय भाषा म्हणून संस्कृत भाषा ओळखली जाते. संस्कृत भाषेतील अनेक सुभाषिते प्रसिद्ध आहेत. विख्यात व्याकरण तज्ज्ञ पाणिनी यांनी इसवी पूर्व काळात अष्टाध्यायी या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केलेले आहे. बाळांनो, अशा प्रकारे आपण या 18 भाषा समजून घेतल्या. आता सध्या भारतीय भाषा एकूण 22 प्रमुख भाषा म्हणून ओळखल्या जातात. आपल्या संविधानामधील कलम 92 चे परिवर्तन करून आणखी 4 भाषा, त्या म्हणजे बोडो, डोंगरी, मैथाली, संथाली या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेने आपल्या देशातील एकूण 22 भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. या प्रमुख भाषा आहेत, त्या प्रत्येक भाषेच्या अनेक बोलीभाषा देखील आहेत.
उदाहरणार्थ, मराठी ही महाराष्ट्राची मुख्य भाषा आहे, तर अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, आगरी, कोकणी या बोलीभाषा आहेत. बोलीभाषा या मुख्य भाषेला म्हणजेच प्रमाण भाषेला शब्दांचा पुरवठा करण्याचे तसेच समृद्ध करण्याचे काम करतात. बोलीभाषेतून त्या समूहाच्या प्रथा, परंपरा, संस्कृती, विचार आपल्याला समजतात. पण आता सध्याच्या काळामध्ये या बोलीभाषांची संख्या कमी होत आहे. त्या वेळीच आपण जपायला हव्यात, अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल. म्हणून आपण या बोलीभाषांचे जतन व संवर्धन हे केलंच पाहिजे. या बोलीभाषांवर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिकीकरण होय. 1990 नंतर जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे स्थानिक वस्तूंचे, घडामोडींचे जागतिक स्तरांवर स्थानांतरण होऊ लागले. विविध देशांमध्ये माहिती तंत्रज्ञान, भांडवल, बाजारपेठा, वस्तू यांचा मुक्त संचार आणि देवाणघेवाण होऊ लागली. यामुळेच देशोदेशींच्या अर्थव्यवस्था, बाजारपेठा परस्परांशी जोडल्या गेल्या. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जागतिकीकरण म्हणजेच जगभर पसरणे होय. आणि अशा या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे साहजिकच देशांच्या सीमापलीकडे असणाऱ्या जगाच्या विविध भागामध्ये राहणाऱ्या लोकांमधील संपर्क वाढला, वैचारिक देवाणघेवाण वाढू लागली आणि जगामध्ये संपर्काची भाषा म्हणून इंग्रजी भाषेला मान्यता मिळाली. म्हणूनच इंग्रजी भाषा ही वैश्विक भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. अर्थातच जागतिकीकरणामुळे इंग्रजी भाषेचं महत्त्व वाढू लागलं आहे. इंग्रजी भाषा ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. आता भाकरीची भाषा म्हणजे काय? तर या भाषेमुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत, रोजगार मिळू लागलेला आहे आणि म्हणूनच इंग्रजी भाषेला भाकरीची भाषा असं देखील म्हटलं जात आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनीच एक लक्षात ठेवायला पाहिजे की यामुळे प्रादेशिक भाषांचे अस्तित्व धोक्यात येता कामा नये, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी. बाळांनो, इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. याचा अर्थ असा की सामर्थ्यवान शरीरामध्ये सामर्थ्यवान मन वसलेलं असतं. आपल्या बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनोरंजन, शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कृती म्हणजेच खेळ किंवा क्रीडा होय. खेळाचा इतिहास माणसांएवढाच जुना आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळात विविध प्रकारचे खेळ खेळले जात असत. उदाहरणार्थ
शिकार हा खेळ जसा उदरनिर्वाहाचा मार्ग होता, तसाच तो मनोरंजनाचा पण भाग होता. आपल्या प्राचीन साहित्यामधूनही द्यूत, कुस्ती, रथांच्या शर्यती, बुद्धिबळ यांचे उल्लेख येतात. असे जरी असले तरी स्वातंत्र्योत्तर काळात क्रीडा क्षेत्रामध्ये मोजक्याच खेळांची नावे घेतली जायची. यात बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी केले. त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोघेही मोठे झाले. यातील एक उत्तम उदाहरण म्हणजेच गीतसेठी होय. बिलियर्ड्स या खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. बिलियर्ड्स हा एक खेळ आहे. हा खेळ पूल या नावानेही ओळखला जातो. फक्त वयाच्या 15व्या वर्षी गीतसेठी यांनी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा जिंकली. पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही त्यांनी अजिंक्यपदे मिळवली आहेत. जागतिक व्यावसायिक स्पर्धेमध्ये 5 वेळा, जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेमध्ये 3 वेळा विजेतेपद मिळवले. या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. वर्तमानपत्रामध्ये या खेळांच्या बातम्या छापून येण्यास गीतसेठी यांच्या कर्तृत्वाचे मोलाचे योगदान आहे. म्हणजेच भारतातील उदयोन्मुख खेळाडूंना गीतसेठी यांनी नवे क्षेत्र उपलब्ध करून दिले असे आपण नक्कीच म्हणू शकतो. मुलांनो, क्रिकेट प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय खेळ असतो. त्या खेळाची सुरुवात त्या देशापासूनच झालेली असते. परंतु काही खेळ असेही आहेत की त्या खेळाची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरतीच मर्यादित न राहता तो खेळ सर्वच देशांचा अत्यंत आवडीचा खेळ होऊन जातो. आणि अशा खेळामध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला आणि लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांच्याच आवडीचा खेळ असणारा खेळ म्हणजेच क्रिकेट होय. स्वातंत्र्यानंतर विविध खेळाबरोबरच क्रिकेट हा खेळ देखील भारतामध्ये सुरू झाला होता. पण त्याला खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त झाले ते म्हणजे 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर. याच वर्षी सुनील गावस्कर यांनीही कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला होता. 2011 मध्ये पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर भारताने आपले नाव कोरले. क्रिकेट विश्वामध्ये आकाशाला गवसणी घालण्यासारखी कामगिरी महान खेळाडू सुनील गावस्कर व सचिन तेंडुलकर यांनी केलेली आहे. आणि बाळांनो, आपल्यासाठी खरोखरच ही अभिमानास्पद बाब आहे. 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले. याचा परिणाम असा झाला की भारतातील सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात क्रिकेट हा खेळ खेळला जाऊ लागला. देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आघाडीवर आला. तसं पाहिलं तर आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण आपल्या देशात क्रिकेटची लोकप्रियता प्रचंड आहे. गल्लीबोळामध्ये, इमारतींच्या आवारात, मैदानात
किंबहुना मिळेल त्या जागी क्रिकेट खेळणारी मुले, मोठी माणसे आपल्याला पाहायला मिळतात आणि या खेळाचा आनंद घेतात. क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपटांची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे. दूरदर्शनवर पूर्ण 5 दिवस व 1 दिवस असे खेळाचे प्रसारण सुरू झाले. आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त भारतीय प्रेक्षकांकरिता रणजी आणि IPL यासारख्या मालिका देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळात तर विस्तारत गेलेल्या सोयीसुविधांमुळे आपल्याला खेळाचे थेट प्रसारण घर बसल्या पाहणे सहज सोपे झालेले आहे आणि यामुळेच एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धांनाही खेळाच्या जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त होत आहे. आशियाई स्पर्धा ही एशियाड स्पर्धा या नावाने सुद्धा ओळखली जाते. दर 4 वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. आशिया खंडामधील देश या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. ऑलिम्पिक स्पर्धा या आंतरराष्ट्रीय संघटनेमार्फत ठरवल्या जातात. जगातील सर्व राष्ट्रांकरिता दर 4 वर्षांनी ऑलिम्पिक स्पर्धा होतात. प्राचीन ग्रीस देशामधील ऑलिम्पिया या ठिकाणी हे खेळ खेळले जात असत आणि म्हणूनच या सामन्यांना ऑलिम्पिक क्रीडा सामने असे नाव दिले गेलेलं आहे. आपल्या देशाचेही एशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व वाढत आहे. आणि बरं का मुलांनो, विशेष बाब म्हणजेच महिला खेळाडूंची कामगिरी तर अतिशय कौतुकास्पदच आहे. इसवी सन 2000च्या ऑलिम्पिकमध्ये कर्णा मल्लेश्वरी यांनी भारोत्तोलन म्हणजेच वेट लिफ्टिंग वजन उचलण्याच्या स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवणाऱ्या या पहिल्या भारतीय महिला होय. मग अशाच प्रकारे हॉकी, पोहणे, तिरंदाजी, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धांमध्येही आपले भारतीय खेळाडू सहभाग वाढवू लागलेले आहेत. मात्र यावर्षी ऑगस्ट 2020 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या जाणार होत्या, परंतु 2020च्या सुरुवातीसच जगभर पसरलेल्या कोविड-19 रोगाच्या साथीमुळे या स्पर्धा 2021 पर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि ऑलिम्पिकच्या इतिहासामधील प्रथमच ही स्थगिती झालेली आहे. क्रीडा क्षेत्राबरोबरच मानवी आयुष्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजेच नाटक आणि चित्रपट होय. प्रसंग आणि संवाद याद्वारा व्यक्त होणारा कथात्मक अनुभव म्हणजेच नाटक. या नाटकांद्वारे व्यक्तीच्या अंतर्बाह्य क्रियाप्रतिक्रियांचं दर्शन घडतं. थोडक्यात सांगायचं झालं तर नाटक म्हणजे अभिनय करणे होय. महाराष्ट्र हा नाट्यवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशाला नाटकाची प्राचीन व समृद्ध परंपरा लाभली आहे. पूर्वीच्या काळाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं समजतं की पूर्वीच्या काळातील नाटकाचा कालावधी तुलनेने अधिक होता. कधी कधी तर रात्रभर प्रयोग व्हायचे. पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथांवर, कथांवर आधारित
नाटकं असायची. उदाहरणार्थ सौभद्र, सुवर्णतुला, मत्स्यगंधा, द्रौपदी या नाटकांचा समावेश होता. जसा जसा काळ बदलत गेला तसे तसे नाटकांच्या स्वरूपामध्ये, तंत्रामध्ये आणि वेळेमध्ये पण बदल होत गेलेले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक नाटकांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. संगीत रंगभूमीचे महत्त्व पूर्वीपेक्षा कमी होऊ लागलेलं आहे. पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांऐवजी राजकारण, समाजकारण या विषयांना प्राधान्य मिळू लागले आहे. सध्या प्रेक्षकांना काय आवडते, माणूस म्हणून जगत असताना त्यांचे प्रश्न काय आहेत, हे नाटकातील प्रयोगाद्वारे दाखवले जात आहे. आणि यामुळेच नाटकांना अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणूनही ओळखले जाते. नाट्य क्षेत्रानंतर लोकमनोरंजन करणारे आणि लोकशिक्षण देणारे प्रभावी माध्यम म्हणजेच चित्रपट होय. पडद्यावर हालत्या चालत्या प्रतिमांमधून जीवनाचे दर्शन घडवणारी ही एक उत्तम अशी कला आहे. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला. सुरुवातीला मूक चित्रपट होते. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाल्यानंतर बोलपटांचं युग आलं. सुरुवातीला चित्रपट ही कृष्णधवल होती. कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट होती. हळूहळू मग या चित्रपट क्षेत्रांमध्ये देखील बदल होऊ लागले आहेत. रंगीत चित्रपटांचे युग सुरू झालेले आहे. समकालीन परिस्थितीचे चित्रण चित्रपटांमध्ये उमटू लागलेले आहेत. चित्रीकरणाची स्थळे देशाबाहेर जाऊ लागली. परकीय भाषांमधील चित्रपट अनुवादित होऊ लागलेले आहेत. इंग्रजी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी हिंदी अनुवाद पडद्यावर दिसू लागले. हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांबरोबर स्पर्धा करू लागलेले आहेत. हिंदी चित्रपट हे आता जगभर पोहोचले आहेत. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब या चित्रपटांमध्ये उमटू लागलेले आहे. पूर्वीच्या काळी 3-4 तास चालणारा सिनेमा आता 1.5 तासावर येऊ लागला आहे. एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली आहे. त्यामुळे एकच सिनेमा 100 आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशामध्ये हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागलेला आहे. आणि यामुळे चित्रपटाचे अर्थकारणच बदलून गेलेले आहे. सध्या चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हा उद्योग कोट्यवधी लोकांना सामावून घेऊ लागलेला आहे. प्रादेशिक भाषांमधील चित्रपट उद्योग बहरून येऊ लागलेला आहे. परिणामी आजच्या घडीला आपला देश जगामध्ये सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश म्हणून ओळखला जात आहे. आणि यामुळेच या चित्रपट क्षेत्राशी निगडित अभिनय, दिग्दर्शन, पटकथालेखन, संकलन, ध्वनी, संगीत, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स, सिनेमॅटोग्राफी इत्यादी वेगवेगळ्या विभागांमध्ये करिअर करण्याच्या उत्तम संधी आज उपलब्ध झालेल्या आहेत. चित्रपटांबरोबरच समाज प्रबोधन करण्याचे आणखीन एक महत्त्वाचं आणि प्रभावी जुनं माध्यम म्हणजेच वृत्तपत्रे होय. मुख्यतः बातम्या, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती
रंजक व अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलेले ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून येणारे प्रकाशन म्हणजेच वृत्तपत्रे होय. इंग्रजांच्या आगमनानंतर मुद्रणकलेस प्रारंभ झाला. या मुद्रणकलेमुळे वृत्तपत्र निर्मितीची भरभराट झाली. वृत्तपत्रांमुळे बातमी छापील स्वरूपात एकाच वेळी सर्वत्र पोहोचण्यास मदत होऊ लागली. मग या बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वर्तमानपत्रांवर देखील पडला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रांची काही उद्दिष्ट होती. ती म्हणजे दैनंदिन घडामोडीच्या ताज्या बातम्या देणे, जाहिराती छापून उद्योग व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवून आणणे, लोकमत विधायक कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे, यानंतर शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे, अशा विविध उद्दिष्टांनी वृत्तपत्रे ही कार्यरत होती. या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगात छापली जात होती. तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकता की ही जुन्या काळातील वृत्तपत्रे कशा स्वरूपाची आहेत. मग पुढे काळ जसा जसा बदलत गेला तसे वृत्तपत्रे रंगीत झाली. सध्या वृत्तपत्रे अधिकच सक्रिय होऊ लागली आहेत. वृत्तपत्रांमध्ये देखील स्पर्धा निर्माण होऊ लागलेल्या आहेत. दररोजच्या बातम्या देणे हे तर काम वृत्तपत्रे करतच असतात, पण त्याचबरोबर समाजोपयोगी उपक्रमांमध्येही वृत्तपत्रे हातभार लावत आहेत. जसे दुष्काळग्रस्तांसाठी, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे सांगता येईल. ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असते आणि अशा बिकट परिस्थितीवर मात करून त्यांनी शालांत परीक्षेमध्ये म्हणजेच 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवले आहेत, त्याविषयी त्या विद्यार्थ्यांचा जीवन परिचय वृत्तपत्रामध्ये छापून येतो आणि समाज मानसामधूनच अशा विद्यार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करून तो पुढील शिक्षणासाठी दिला जातो. अशा प्रकारचे खरोखरच गौरवास्पद उपक्रम सध्या वृत्तपत्राद्वारे राबवले जात आहेत. याच अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, पुरस्कृत करणे अशा विविध मार्गांनी वर्तमानपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चाललेली आहेत. वृत्तपत्र या दृक माध्यमानंतर समाजमनावर अधिक प्रभाव टाकणारे दृकश्राव्य माध्यम म्हणजेच दूरदर्शन होय. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये दूरदर्शनचे आगमन भारतामध्ये झाले. दूरदर्शन हे भारताचे महत्त्वाचे टीव्ही चॅनल आहे. दूरदर्शन हे भारत सरकारच्या प्रसार भारती या संस्थेद्वारा चालवले जाते. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले. सुरुवातीला दूरदर्शनवर मोजकेच कार्यक्रम आणि ठराविक वेळ मनोरंजन असेच दूरदर्शनचे स्वरूप होते. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात तर बहुसंख्य लोक दूरदर्शन समोर बसून
असायचे आणि त्यावेळेस दूरदर्शनची लोकप्रियता किती प्रचंड होती ती या मालिकांनी दाखवून दिलेली आहे. आणि बाळांनो, आता देखील ज्यावेळेस प्रथम लॉकडाऊन झाला होता त्या लॉकडाऊनच्या काळात पण दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत मालिका दाखवण्यात आल्या आणि त्यावेळेस बऱ्याच जणांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. मग काळानुसार दूरदर्शनच्या स्वरूपातही बदल होत गेले. उदाहरणार्थ शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यांचे सविस्तर वार्तांकन असे एक एक उपक्रम वाढत गेले. 1991 साली इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन म्हणजेच लाईव्ह प्रक्षेपण CNN या वाहिनीने जगभर दाखवले आणि दूरदर्शनचे सामर्थ्य संपूर्ण जगाला कळले. आणि याच टप्प्यावर असताना भारतामधील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेलं व सर्वात मोठा बदल झाला तो म्हणजे 1998 मध्ये स्टार म्हणजेच सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन हा खाजगी उद्योग समूह भारतामध्ये आला आणि यामुळे सुरुवातीच्या काळामधील नीरस एकसुरी प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचं विश्वच बदलून गेलो. भाषा, सादरीकरणाचे तंत्रसज्ज स्टुडिओ, OB म्हणजे आउटडोअर ब्रॉडकास्टिंग, व्हॅन्सचा वापर यामुळे विविध वाहिन्यांनी बदल घडवून आणलेला आहे. परिणामी वार्तांकनामध्ये एक प्रकारचा खुलेपणा आला आहे, बहुविधता आलेली आहे आणि या सर्वांमुळे देशाचा कोपरानकोपरा जोडला गेलेला आहे. याचाच परिणाम राजकारणावर सुद्धा झालेला आहे. संपूर्ण देशच बदलून गेलेला आहे. तर बाळांनो, आज आपण या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. भाषा, क्रीडा व खेळ, नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे, दूरदर्शन. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये इसवी सन 1961 ते 2000 या काळातील आपण इतिहास अभ्यासला. यापुढे आपण इतिहास या विषयाचे व्यावहारिक जगतामध्ये उपयोजन कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. इतिहास हा आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग कसा होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत.